पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4, 5, 6 ह्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आज शिवसेनेचे नेते खासदार अनंत गीते साहेबांच्या शुभ हस्ते सुरुवात केलेली आहे। आणि आपण पाहतो की ज्या पद्धतीनं मोठं शक्ती प्रदर्शन महाविकास आघाडीच्या वतीनं आज करण्यात आलेलं आहे। आपल्या सोबत आहेत शिवसेनेच्या नेत्या आणि खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक 5 मध्ये ज्या प्रमुख प्रभावी उमेदवार म्हणून समजले जातात त्या लीनाताई गरड आपल्या सोबत आहेत। ताई, ज्या पद्धतीनं आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे, मोठी ताकदीची आज शिवसेना महाविकास आघाडीने शक्ती प्रदर्शन केलेलं आहे, काय प्रतिक्रिया कराल, कशी रणनीती असेल, काय सांगाल? आज जनतेला बदल हवा आहे, जनता नाहक कंटाळलेली आहे। ज्या पद्धतीने सत्ताधारी पनवेल महानगरपालिकेने जनतेवरती जिजिया कर लादलेला आहे, त्याला जनता कंटाळलेली आहे। जनतेला बदल हवा आहे, तर नक्कीच महाविकास आघाडी विजय नक्कीच होणार आहे, हा माझा ठाम विश्वास आहे। तर ज्या पद्धतीने आपण नेहमी विकासाच्या मुद्द्यांचं लक्ष देतो, ह्या निवडणुकीमध्ये कोणतं विजन, नवीन विजन आपण घेऊन पुढे लोकांसमोर आलाय? पनवेल महानगरपालिकेमध्ये सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे लावलेला मालमत्ता कर, दुसरा प्रश्न पाणी प्रश्न, तिसरा रोडची समस्या, चौथा प्रदूषण, हे मेन मुद्दे आमचे असणार आहेत। आणि ह्या मुद्द्यावरच आम्ही आपली महानगरपालिका निवडणूक लढवणार आहोत। खारघर वासियांना काय आवाहन कराल? महाविकास आघाडीच्या आज ज्या उमेदवारांचा प्रचार सुरू झालेला आहे, मतदारांना आपण काय आवाहन कराल? मतदार बंधूंना मी हेच आवाहन करेल की आपण सर्वांनी आपले कान डोळे उघडे ठेवून योग्य उमेदवार निवडून द्या। आपण पाहतोय की निवडणुकीपूर्वी 2 दिवसामध्येच सर्व वातावरण बदलून जातं। कितीही प्रलोभनं आली, कितीही आमिष दाखवली गेली, तरी पण जनतेने ठाम राहावं आणि त्यांनी विचार करावा की आपल्यासाठी कोण योग्य उमेदवार आहे, आपला मालमत्ता कर कोण कमी करणार आहे, हे करूनच जनतेने मतदान करावं, हे सांगेल। धन्यवाद। आपण पाहिलं की पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं कोण चांगला उमेदवार आहे त्याची चाचपणी करा। मतदार सुज्ञ आहेत, मालमत्ता कर असेल, पाणी प्रश्न असेल, रस्ते असतील, गटारे असतील, हे आपल्याला देणारा, आपल्यासाठी धावणारा, आपल्या हक्काचा माणूस कोण आहे हे नक्की योग्य रीतीने निवडा, असं आवाहन लीनाताई गरड यांनी केलेलं आहे। धन्यवाद। प्रचारासाठी आलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते देवेंद्र पडवी आपल्या सोबत आहेत। साहेब, कशा पद्धतीने मतदारांना आवाहन कराल? प्रभाग क्रमांक 4, 5 आणि 6 च्या उमेदवारांचा नारळ फोडला। खरं तर आज आदरणीय माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते साहेब यांच्या हातून प्रभाग क्रमांक 4, 5, 6 च्या प्रचाराचा नारळ फोडला आहे। आज महाविकास आघाडीचे सगळेच नेते, शिवसेना, उभाटा, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवारजी गट यांचे सगळेच नेते आज उपस्थित आहेत। आणि प्रभाग क्रमांक 4, 5, 6 तील जे उमेदवार आहेत ते खरं तर उमेदवार आमचे सोमनाथजी म्हात्रे असतील, तर जे 3 वेळा खारघर ग्रामपंचायतचे सदस्य, उपसरपंच त्यांनी भूषवलेले आहे। प्रभाग 6 मध्ये आमच्या मंजुलाताई असतील, ते एक आदर्श सरपंच होत्या खारघर ग्रामपंचायत, त्यांच्या माध्यमातून ज्या काही कामं झालेले आहेत, तुम्ही पण माडिक साहेब इथेच राहता, तर जी आजपर्यंत कामे झालेली आहेत ती खारघर ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेली आहेत। आणि ते खारघर ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच असलेली लोक आज प्रत्यक्षात रिंगणात आलेले आहेत। तर त्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी कामं केलेली आहेत ती आज आम्ही महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलो तर आम्ही ती कामं करू शकतो, असा आत्मविश्वास आमच्या सगळ्यांच्या नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत। आमचे नंदूजी असतील, त्या जे 2017ला ही महापालिका लढले होते, त्यांनी 2-2.5 मध्ये भेटले असतील, त्याच्यानंतर बालीजी भोजने आहेत, त्यांचं चांगलं काम आहे। अशा सगळ्यांचं एक मिश्रण करून एक तळागाळातील लोक उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचे नेते आमदार बाळराम पाटील साहेब यांनी दिलेले आहेत। आणि मी खारघरच्या जनतेला असं आवाहन करतो की ज्यांनी कामं केलेली आहेत त्यांना आता संधी द्या। जे आपण 7-8 वर्ष बघतोय खारघरमध्ये महापालिकेच्या माध्यमातून असं काही बघण्यायोग्य काही काम झालेलं नाहीये। तिथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आरोग्याची सुविधा, का अजून काही मूलभूत ज्या सुविधा, पाणी असेल, हे असा कोणताही प्रश्न महापालिकेने आजपर्यंत सोडवलेला नाहीये। तर मी खारघरच्या जनतेला आवाहन करतोय का ज्या लोकांनी इथे ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे त्यांना संधी द्या। आज इथे शिट्टी आणि मशाल या 2 चिन्हांवर आपण इथे इलेक्शन लढवत आहोत। शिट्टी म्हणजे तर मग शेतकरी कामगार पक्ष नेते बाळरामजी पाटील साहेब, आणि मशाल म्हटले तर धगधगती मशाल म्हणजे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे। तर असं यांचं दोघांचं मिलन, दोघांची ताकद एकत्र येऊन ही महापालिका लढत आहोत। आणि त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे, त्याच्यानंतर मनसे आहे, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट आहे,
या सगळ्यांचं ताकद लावून आज आम्ही इथे उतरलेलो आहोत. धन्यवाद. नक्कीच पनवेलकरांच्या आणि खारघरवासियांच्या सर्वांगीण विकासासाठी नागरी सुविधांसाठी धडपडणाऱ्या उमेदवारांना मतदान करा, त्यांना निवडून आणा असं आवाहन पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4, 5 आणि 6 महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आज शिवसेना नेते खासदार अनंत गीते साहेबांच्या शुभ हस्ते फोडण्यात आलेला आहे. प्रचाराला सुरुवात झालेली आहे. आपल्या सोबत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार सोबत आहेत. भव्य रॅली अशी आज खारघरमध्ये निघालेली आहेत. आपल्या प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार नंदू वालुंगुसे आहेत. साहेब, ज्या पद्धतीने निवडणुकीची तयारी सुरू आहे, कशा पद्धतीने प्रचार करणार आहात? कसे आपण इथे बघतो, ऍक्च्युली आपल्या खारघरमध्ये अनेक समस्यांचं हे माहेरघर झालेलं आहे. आमचे वरिष्ठ जे आज इथे येऊन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून आमचा अधिकृत प्रचार आजपासून चालू झालेला आहे आणि आम्ही घरोघरी जाऊन सर्व रहिवाशांना सांगणार आहेत आपल्या खारघरमधल्या समस्या. या खारघरमधल्या समस्या आम्ही त्यांना सांगून आम्हाला का आम्ही इथे उभं राहिलोय, या महाविकास आघाडी आम्ही का केली इथे, त्या दृष्टीने आम्ही प्रत्येक जनतेला सांगून आपल्या खारघरमधील समस्यांचं पूर्ण आम्ही निरसन करण्यासाठी या पनवेल महानगरपालिकेमध्ये जाऊन आपले समस्या मांडणार आहोत आणि त्या समस्या आपण पूर्ण निरसन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत हे आम्ही रहिवाशांना पाठवून. धन्यवाद. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार मंजुळा ताई आहेत. ताई, नागरिकांना काय आवाहन कराल? आम्हाला बुरदेसमध्ये मतदान करा. धन्यवाद. आपल्यासोबत आहेत अनिताताई भोसले, ज्या प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. अनिताताई, काय लोकांना आवाहन कराल, काय सांगाल? नमस्कार, मी प्रभाग 5 क मधून अनिताताई भोसले बोलते. आपल्याला सत्ताधाऱ्याच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज उचलायचा आणि सर्वांनी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून आपण मतदान करायचं आहे आणि सर्व आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणायचं. धन्यवाद. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 6 च्या उमेदवार कोमलताई आहेत. ताई, काय सांगाल, निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलाय, काय लोकांना आवाहन कराल? माझं नाव कोमल मधुकर देहाडे. मी जनतेला एवढंच आवाहन करेल की त्यांनी मतदान करावं. यावेळेस आम्हाला संधी द्या, आम्ही नक्कीच बदल घडवू. धन्यवाद. धन्यवाद. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवार ज्यांनी खऱ्या अर्थाने खारघर ग्रामपंचायतीमध्ये मोठी कारकीर्द गाजवलेली आहे, स्वप्नाथ म्हात्रे आपल्यासोबत आहेत. म्हात्रे साहेब, ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहात, काय प्रतिक्रिया आहे आपली? नाही, सर्वप्रथम सर्व मतदार बंधूंना एकच आवाहन करेल की या वेळेला आम्हाला साथ द्या, कारण की तुम्ही बघितलेलं असेल या 5 वर्ष नाही तर 8 वर्षामध्ये या लोकांनी काहीच केलं नाही. रस्त्याचा विषय असेल, इथल्या पाण्याचा विषय असेल, गटरचा विषय असेल, मीटरचा विषय असेल, काहीच लोक त्यांनी या नगरसेवकांनी केले नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला एक संधी द्या, त्या संधीचं सोनं आम्ही नक्कीच करू. धन्यवाद. आपल्यासोबत उत्तम मोरबेकर आहेत, जे महाविकास आघाडीचे प्रभाग 5 मधील उमेदवार. उत्तमराव, काय सांगाल? मी उत्तम मोरबेकर, तुम्हाला एकच सांगेल, आम्हाला तुम्ही निवडून द्या. तुमच्या ज्या टॅक्सच्या समस्या असतील, रोडच्या समस्या असतील, गटरच्या समस्या असतील आणि तुमच्या ज्या काही गरजा असतील त्या आम्ही पुन्हा प्रयत्न करू सोडवण्याचा. धन्यवाद. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ज्यांनी विकास केला, कोपरा गावचे रहिवासी शेतकरी कामगार पक्षाचे नेते संतोष तांबोळी साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब, काय आवाहन करून मतदारांना? माझं नाव संतोष तांबोली. माझी मिसेस वार्ड नंबर 6 मधून उभी आहे, क गट यावर आहे. तरी तुम्ही तिला भरघोस मताने निवडून द्या. आम्हाला सत्यावर पोहोचवलं, आम्ही येणाऱ्या महापालिकेवर पोहोचवल्यानंतर आम्ही टॅक्सचा मुद्दा पहिला उचलणार आहोत. त्यानंतर नागरिकांच्या जेवढ्या समस्या आहे ना, त्याला आम्ही सामोरे देणार आहोत. धन्यवाद. पनवेलकरांना आम्हाला चांगल्या नागरिक सुविधा द्यायच्या असते. पाण्याचा प्रश्न आहे, मालमत्ता करायचा मुद्दा आहे, रस्ते असतील, गटर असतील, या सर्व प्रश्नांवरती आवाज उठवून पनवेलकरांना दिलासा देऊ, खारघरवासियांना चांगल्या सुविधा देण्याचा संकल्प महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी केलेला आहे. धन्यवाद.